गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये सकाळच्या एका स्पेशल मॉर्निंग व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर रात्रभर आपण उडीद डाळ भिजत घातली होती. सकाळी मी आता ती मिक्सरला दळून घेते. तुमच्या लक्षात आलंच असेल आपण आज बनवतोय उडीद वडा. तर या डाळीसोबत वाटताना मी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तर एकदम गरज पडली तर 2-3 चमचेच पाणी घालायचं आहे. बॅटर एवढं घट्ट असावं जे की चमच्याने देखील पटकन खाली पडलं नाही पाहिजे. एवढं घट्ट वड्याचं मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. त्याच्यासाठी पाणी घालायचं नाही, फक्त 2 चमचे किंवा एखादा चमचा जो पोहे खायचा चमचा असतो तेवढंच पाणी घालायचं. एकदम बारीक असं वाटून घ्यायचं जे की मिक्सरचं भांडं खाली केलं तरी देखील पटकन पडलं नाही पाहिजे. एवढं घट्ट, फक्त 1 ते 2 चमचेच पाणी घालायचं, तेवढंच सफिशियंट होतं. म्हणजेच उडीद वडा बनवण्यासाठी जे उडीद डाळ आपण चांगली भिजवलेली असते ती घट्ट अशी आपल्याला दळून घ्यायची आहे मिक्सरला. उडीद वड्यासोबत आपण सांबार देखील बनवणार आहोत. तुम्ही बघताय मी मिक्सरचं भांडं खाली करते तरी देखील हे मिश्रण पडत नाही, ते चमच्याने काढून घ्यायला लागत आहे. एवढं घट्ट आपण ते वाटून घेतलेलं आहे. तर उडीद वड्यासोबत आपण बनवणार आहोत छान असं शेवग्याच्या शेंगाचं सांबार, सोबत चटणी देखील ओल्या नारळाची. आणि उन्हाळा चालू आहे तर उन्हाळा स्पेशल मसाला ताक देखील बनवणार आहोत. तर आता हे सर्व मिश्रण मी काढून घेते. चमच्यानेच काढायला लागतं आहे, एवढं घट्ट ते आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. सर्वच डाळ मी आता फिरवून घेते. तर ही डाळ फिरवून घेताना आपण जास्त पाणी वापरत नाही, त्याच्यामुळे मिक्सर गरम होतो. म्हणून मी थोडा ब्रेक म्हणून आता मध्ये केसांसाठी छान असं एक इन्ग्रेडियंट बनवून घेते. तर त्याच्यासाठी मी गॅलरीतलीच छोटीशीच आहेत पानं कोरफडची, ॲलोवेराची. तर त्याचे दोन्ही साईड काढून घेते, जे काटे असतात तेवढे. आणि मी रात्रभर उडीद डाळीसोबत हे मेथीदाणे देखील भिजत घातले होते. तर ते पाण्यासह मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेत काढून. आणि ही जी पानं आहेत त्याचे मी काटे काढून घेते आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून ते देखील मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. पान जर कोरफडचं मोठं असेल तर त्याचा गर काढून घेतला तरी चालेल. छोटं पान असल्यामुळे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे, त्याच्यासह मी ते वाटून घेतलेलं आहे. तर हे जे वाटून घेतलेलं वाटण आहे मेथीदाणे आणि कोरफड, खूप छान आहे केसांसाठी. जर केसांमध्ये कोंडा झाला असेल आणि केस वाढतात देखील याच्यामुळे, शॅम्पू करायचं नाही, फक्त हे लावून 10 मिनिटांनी केस धुवून टाकायचे. तर चला आपली पुढची तयारी करूयात. आता मी इथे वड्यासाठी चटणी करून घेते. तर त्याच्यासाठी ओलं खोबरं घेतलं आहे, फुटाण्याची थोडीशी डाळ घेऊयात, 2-4 हिरव्या मिरच्या, भरपूर ताजी कोथिंबीर, पुदिना घालायचा. सगळ्या वस्तू घेताना मी धुवूनच घेते. लसूण देखील मी धुवून घेते. 4-5 हिरव्या मिरच्या घातल्या, पुदिना कोथिंबीर धुवून मी या पद्धतीने असं तोडून टाकला, जेणेकरून मिक्सरमध्ये पटकन फिरावं. आणि जे खोबरं घातलेलं आहे ते देखील छोटे छोटे स्लाइस करून घातलेले आहेत. पहिल्यांदा आपण हे सुकंच वाटून घेऊयात. आणि जे आलं मी घातलेलं आहे, आता आलं देखील पातळ स्लाइस एकदम करून घालायच्या, म्हणजे सर्व इन्ग्रेडियंट खोबऱ्याबरोबर व्यवस्थित बारीक होतात. पाणी न घालतात पहिल्यांदा वाटून घ्यायचं, नंतर मग थोडंसं पाणी घालायचं. ही चटणी देखील वड्यासोबत खूप छान लागते. आपण बनवतोय आज उडीद वडे. तर आता या वाटेमध्ये लसूण मी काढून ठेवला आहे. लसूण गावरान लसूण आहे पिंक कलरचा, त्याला देखील मी धुवून घेतले. त्याची साल काही मी काढली नाही आहे. हे पहा, जवळून दाखवते मी तुम्हाला. आणि पाणी न घालताच एकदा फिरून घेतल्यानंतर मग अर्धा ग्लास पाणी घातलं
आणि ओलसर अशी चटणी आपण फिरवून घेतो आहे. तर आता चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालते. मीठ साधं मीठ किंवा काळं मीठ घालू शकता. मी इथे साधं मीठ घातलेलं आहे आणि पाणी घालून ती छान अशी वाटून घेतलेली आहे. पण म्हणावं तशी तेवढी बारीक झाली नव्हती, म्हणून मी अजून एकदा परत फिरवून घेण्याचा विचार करते. तर मिक्सरच्या भांड्याला बाजूला जी फुटाण्याची डाळ होती ती थोडीशी तशीच राहिली होती, म्हणून ती पुन्हा मी एकदा चटणी फिरवून घेतली आणि आता एका भांड्यामध्ये मी ती काढून घेते. ही तडका न देताच आपण खाणार आहोत. तडका न देताच मस्त ताजी ताजी चटणी खूप छान लागते. आणि जास्त वेळ जर ठेवायची असेल, दिवसभर वापरायची असेल किंवा 2-3 तासापेक्षा जास्त ठेवायची असेल तर छान तडका दिला जिरा मोहरीचा, कढीपत्त्याचा तरी चालेल. ती 2 दिवस देखील छान राहते. तर चला आता सांबारची तयारी करूयात. तर त्याच्यासाठी मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे, तो बारीक कापून घेते. 2 टोमॅटो घेतलेत मस्त. सांबारसाठी आपण तुम्हाला बाजूला कुकर दिसत असेल तर त्या कुकरमध्ये मी तूर डाळ आणि शेवग्याच्या शेंगा 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. छान दोन्ही शिजलेले आहेत मस्त. इकडे कांदा टोमॅटो आपलं कापून झालेले आहे. आता मी कुकर खोलते. मस्त थंड झाल्यानंतरच, तोपर्यंत मी बाकीची तयारी करत होती. थंड झाला आहे तर तुम्ही बघू शकता एका डब्यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा उकडून घेतल्यात. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं होतं. हळद टाकली तरी चालेल, पण मी नंतर टाकणार आहे ज्यावेळेस मी कढ देणार आहे त्यावेळेस. आणि दुसऱ्या डब्यामध्ये आपण तूर डाळ उकडायला ठेवली होती कुकरमध्ये, ती देखील छान उकडली गेली. आणि एका वाटीमध्ये तुम्हाला दिसत असेल चिंचेचा कोळ. चिंच आणि गूळ हा आहे सांबारचा जीव की प्राण. तर चला कढई ठेवली. 2 चमचे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये पहिल्यांदा फोडणीला मोहरी घातली. मोहरी तडतडली, हिंग घातला. हिंग देखील तेलामध्ये चांगला फुलला. आता जिरं घालूयात. कमी मसाल्यांमध्ये मस्त असं हे सांबार तयार होतं. आता मी कांदा घातलेला आहे जो आपण बारीक कापून घेतलेला आहे. आता या कांद्यावरच आपण काही पावडर मसाले घालून घेऊयात. त्याच्यापूर्वी पहिल्यांदा त्याला थोडंसं मिक्स करून घेते. त्याला खूप आपल्याला लाल करायचं नाही, फक्त त्याचा कच्चेपणा जाईल एवढीच त्याला फोडणीमध्ये आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे, अर्धा मिनिट. आणि मग पावडर मसाले घालायचे आहेत. तर मसाल्याचा डबा मी बाजूलाच काढून घेतला आहे. आणि आता ह्या वाटीमध्ये मी सांबार मसाला काढून घेतलेला आहे. मसाल्याचं पॅकेट कधीही डायरेक्ट कढईवरती धरायचं नाही, मग मसाला खराब होतो मॉइश्चर पकडून. तर इथे मी एक छोटा अर्धा चमचा हळद पावडर आणि काश्मीरी लाल तिखट 1 छोटा चमचा आणि जी तिखट मिरची पावडर आहे ती घातली आहे. आणि हा सांबार मसाला, तसंच 1 चमचा धना पावडर देखील आपण ही घातलेली आहे. तर थोड्याशाच मसाल्यांमध्ये मस्त असं टेस्टी सांबार आपलं तयार होतं. त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला देखील मी घातलेला आहे. तो ॲक्च्युली नंतर घातला तरी चालेल, पण मी अगोदरच फोडणीमध्ये घातलेला आहे. तर आता इथे इन्स्टंट आपण आलं लसूण पेस्ट रेडीमेडच मी घातलेली आहे 1 चमचाभर. ती देखील फोडणी चांगली मिक्स केली. आणि आता जे टोमॅटो आपण कापून घेतले होते ते घातले. आता हे टोमॅटो चांगले मऊ शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये फोडणीपुरतंच मीठ घालूयात आणि त्याला झाकण ठेवून बारीक गॅसवर आपल्याला शिजू द्यायचं आहे. हे पण चवीनुसार मीठ घातलं. मिक्स करते एकदा. गॅस बारीकच आहे. बाजूला कुकरमध्ये उकडलेली तूर डाळ आणि शेवग्याच्या शेंगा ज्या की छान अशा मऊ शिजलेल्या आहेत, त्याला देखील आपण मीठ घालून थोडंसं उकडून घेतलेलं आहे. फोडणीमध्ये देखील मी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घालताना जी देठाची साईड असते ना, ती शक्यतो मी फोडणीत घालते. आता टोमॅटो आपलं फोडणीमध्ये चांगलं शिजतं आहे तोपर्यंत ही तूर डाळ जी चांगली शिजवलेली आहे ती पळीने चांगली मिक्स करून घ्यायची, लगेच मॅश होते. शेंग देखील तुम्ही बघू शकता एकदम मऊ अशी शिजलेली आहे. आणि हा आहे चिंचेचा कोळ. त्याच्यामध्ये मी गूळ घालून घेते. चिंच मी पाण्यात भिजत घातली होती ज्यावेळेस कुकर लावला त्यावेळेस. चिंच आणि गूळ हा सांबारचा आत्मा आहे म्हटलं तरी चालेल, कारण त्याच्याशिवाय सांबारला चव येत नाही. तर भरपूर चिंच आणि आपल्याला जसं गोड हवं आहे सांबार त्यानुसार गूळ घालायचा. सर्व तयारी करून ठेवलेली आहे आपण. तर आता फोडणी चांगली आपली शिजली आहे. तर मी जी डाळ आहे घोटून घेतलेली ती घालून घेतली.
पण ज्यावेळेस डाळ आपण ओततो ना त्यावेळेस गॅस मोठा करायचा, म्हणजे चांगली चरचरीत फोडणी बसते. आणि ही मिक्स करून घेतली. आता आपल्याला जसं पातळ सांबार हवं आहे तसं पाणी घालून घ्यायचं. तर सांबार हे पातळच छान लागतं आणि तेही आपल्याला खायचं आहे उडीद वड्यासोबत. तर मग याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ज्या शेवग्याच्या शेंगा उकडलेल्या होत्या ते देखील पाण्यासह घालून घेतलं. आणि या वाटीमध्ये आहे चिंच भिजवलेली आणि गूळ देखील आपण त्याच्यात घालून घेतला आहे. हे चांगलं चोळून घेऊयात आणि जे काही चिंचोके असतील ते खाली पडू नये म्हणून मी हाताने दाबून सर्व ओतून घेतलं. आता फायनली जेवढं सांबार आपलं तयार झालेलं आहे त्याच्या चवीनुसार मीठ घातलं आणि मस्त उकळी आली की सांबार आपलं तयार झालं. आता तिकडे उकळी येते तोपर्यंत मसाला ताक बनवूयात. याचा एक स्पेशल व्हिडिओ मी टाकलेला आहे, तरी देखील याच्यामध्ये दाखवलं पुन्हा. तर याच्यामध्ये छान असे ताजे मस्त असे मसाले आपण मसाल्यांमध्ये ताजं आपलं दही घरीच लावलेलं आहे. हे पहा इकडे सांबारला मस्त उकळी आलेली आहे आणि शेवटी कापलेली कोथिंबीर घातली. मिक्स करूयात. मस्त सांबार तयार झालेला आहे. तर चला मसाला ताकाकडे जाऊयात. तर मसाल्यांमध्ये आपण मिरपूड, जिरे, अख्खे मिरे वापरले, जिरे अख्खं आणि बडीशोप, काळं मीठ हे आपण वाटून घेतलं. ताकामध्ये आपण आईस किंवा फ्रीजमधलं पाणी न वापरता माठातलं पाणी वापरलेलं आहे. आणि ताजी कोथिंबीर, पुदिना, 1 हिरवी मिरची हे सर्व आपण वाटून घेतलं आणि मस्त रवीने चांगलं फिरवून घेतलेलं आहे. रवीने फिरवलं की त्याच्यामध्ये जे काही चीज असेल ते बाजूला येतं, चमच्याने काढून घ्यायचं. आणि छान अशी टेस्ट येण्यासाठी मसाला ताक आहे तर मसाले भरपूर घातलेत आपण. ते चाट मसाला अर्धा चमचा आणि जलजिरा पावडर अर्धा चमचा घातली. मस्त असं ताक तयार झालेलं आहे जे वड्यासोबत आपल्याला खायचं आहे. ताकाला बाजूला सरकवते आणि चटणी देखील तयार झालेली आहे. तिच्यावरती प्लेट ठेवली, झाकून ठेवते. आता घेतला पुन्हा एकदा मध्यम आकाराचा कांदा. तर आता आपण फायनली उडीद वडे करणार आहोत. तर उडीद वड्याचं मिश्रण आपण चांगलं वाटून ठेवलेलं आहे. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं कमी पाण्यामध्ये घट्ट असं ते वाटून घ्यायचं. छान असा वडा आपल्याला हातानेच काढायचा आहे. तर कांदा याच्यामध्ये आपण घालणार आहोत उडीद वड्याच्या मिश्रणामध्ये. त्याच्यासाठी तो एकदम बारीक कापायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण डाळ वाटून घेत होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 मिरच्या आपण घातल्या आहेत. याच्यामध्ये डाळ वाटतानाच मीठ घातलं तरी चालेल. नंतर मी आता इथे मीठ घालणार आहे. कांदा चांगला बारीक कापून घेतला, कांदा घातला, त्याच्यामध्ये मीठ देखील घातले. आता ते त्याच्यामध्ये हात घालण्या अगोदर मी बाकीची तयारी करून घेते. तर तेल तापवायला ठेवलं गॅसवरती आणि जे काही आपल्याला चमचे वडे काढण्यासाठी जो काही झाऱ्या लागणार आहे, कलथा किंवा काटे चमचे लागणार आहे वगैरे, ते ताट काढून घेतल्यानंतर तुम्ही बघताय आता ही कसरत. वडा एकदम फ्लफी, मस्त क्रिस्पी आणि आतून मऊ असा होण्यासाठी आणि छान असा फुगण्यासाठी ही कसरत आहे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे क्लॉकवाईज डिरेक्शनने एकाच दिशेने हे एवढं फेटून घ्यायचं आहे. दम लागतोय मध्ये मध्ये. हे पहा, हाताची बोटं अशी या पद्धतीने ठेवायची, खेकड्यासारखी, खेकड्याचे पाय असतात ना तशी. आणि खूप हे बॅटर मस्त मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जेवढी हवा शिरते ना तेवढा वडा छान मोठा फुगतो, फ्लफी होतो, वरून क्रिस्पी होतो. आता तेल चांगलं तापल्यानंतर गॅस बारीक करायचा. वडा काढायच्या अगोदर पाण्यामध्ये हात बुडवायचा, बोटं प्रत्येक वडा काढायच्या वेळेस बोटं पाण्यामध्ये बुडवायची. आणि आपली कढई छोटी आहे, तेल जसं आहे त्या पद्धतीने तेवढे वडे आपल्याला काढायचे आहे. थोडंसं मिश्रण घ्यायचं, त्याला गोल करायचं, मध्ये अंगठ्याने होल करायचा आणि अलगद बोटं सरळ करत वडा तेलामध्ये सोडून द्यायचा. आता वरचे वडे होत आहेत तोपर्यंत पुन्हा मी या बॅटरला क्लॉकवाईज दिशेने मस्त गोल गोल फिरवून घेते. जेवढी त्याच्यामध्ये हवा भरेल तेवढा तो वडा मोठा होतो. ही खूप मोठी कसरत आहे. 10 मिनिट तुम्ही हे वड्याचं जे मिश्रण आहे त्याला असं एकत्र फिरवायला पाहिजे क्लॉकवाईज दिशेने. आता वडे तेलामध्ये सोडून झाल्यानंतर मी गॅस केला आहे मोठा
आणि तुम्ही बघताय मी फोकच्या साहाय्याने प्रत्येक वडा पलटी करून घेते. आता एकदा त्याला पलटी केलं की मी गॅस पुन्हा मंद केला. बारीक गॅसवरती मस्त अशी आतमध्येपर्यंत चांगले शिजले जातात. छान मस्त कुरकुरीत होण्यासाठी गॅस असा मध्ये मध्ये बारीक करायचा. टेम्परेचर खूप कमी झालं की गॅस पुन्हा मोठा करायचा. असं करत आपल्याला छान असे वडे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत. आतमध्येपर्यंत शिजले गेले पाहिजेत. एक एक वडा व्यवस्थित पलटी करून घ्यायचा आणि पलटी करताना अशा पद्धतीने फोकचा वापर केला तर अतिशय बेस्ट. आणि फायनली मग अशा पद्धतीने झाऱ्याने सगळे वडे एकसाथ काढून घ्यायचे. तर सगळे वडे मी एकसाथ काढून घेतलेले आहेत. छान तुम्ही बघू शकताय, मस्त बघूनच किती छान क्रिस्पी असे वडे झालेले आहेत. तर चला, एक बॅच झालेली आहे. आता दुसरी बॅच दाखवताना मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते. बोटं पाण्याने ओली केली, नंतर बॅटर घेऊन अंगठ्याने मध्ये होल केला. अशा पद्धतीने बोटं ओलीच असावीत, म्हणजे जर इन केस तेल उडालंच तर बोटं अजिबात भाजणार नाहीत. आणि जे पाणी आहे ते झटकून घ्यायचं आहे, म्हणजे तेलामध्ये पाण्याचा थेंब पडणार नाही. अशा पद्धतीने बॅटर घेऊन मध्ये होल करायचा. वड्याचं बॅटर देखील थोडंच घ्यायचं. जसं आपल्याकडे कढई आहे, तेल आहे, छोटे छोटे वडे काढायचे. याच पद्धतीने तुम्हाला हव्या त्या आकाराचा वडा तुम्ही काढू शकता. आता हे वडे मी थोडे फोकच्या साहाय्याने बाजूला ठेवले. मध्ये एक वडा सोडला. जेवढे वडे सहज आपल्याला पलटी करता येतील तसेच वडे सोडून घ्यायचे तेलामध्ये. तर या वड्यांसोबत आपण खाणार आहोत हे गरमागरम सांबर आणि छान अशी खोबऱ्याची चटणी. तर मंद आचेवरती, मंद ते मोठ्या गॅसवरती मस्त हे वडे आतमध्येपर्यंत चांगले भाजले पाहिजेत आणि वरून देखील छान क्रिस्पी होतात. वड्यांसोबत आपण बनवलेला आहे मसाला ताक. चला, दुसरी बॅच देखील तयार झालेली आहे, ती देखील आपण काढून घेतो आहे. वडे काढायच्या अगोदरच ज्या ताटामध्ये आपण काढणार आहोत ते ताट, फोक, सगळं साहित्य काढून घ्यायचं. म्हणजे एकदा ते पिठाने हात खराब झाले की हे उडीद वड्याचं पीठ असं हाताला चिटकून बसतं, निघत नाही. म्हणून पूर्वतयारी करून घ्यायची. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मी तुम्हाला दाखवते अगदी जवळून. बरेच जण उडीद वडे काढायला घाबरतात की कारण तेलात सोडायचे असतात, तेल हातावरती उडेल, बोटं तेलामध्ये जातील. पण काही होत नाही. फक्त वडा सोडायच्या अगोदर बोटं पाण्यामध्ये बुडवून घ्यायची आणि पाणी पूर्ण झटकून घ्यायचं, जेणेकरून ते तेलामध्ये पडणार नाही. आणि छोटे छोटे वडे मस्त असे काढून घ्यायचे अंगठ्याच्या साहाय्याने मध्ये होल करत. तर अशा पद्धतीने आपले उडीद वडे तयार आहेत. बाकीचे देखील उडीद वडे मी काढून घेते. तुम्हाला आता एक उडीद वडा पहिल्यांदा तोडून दाखवते. आहे ना आतमध्येपर्यंत जाळीदार असा वडा, कमी तेलकट असे मस्त उडीद वडे आपले तयार झालेले आहेत. उडीद वडे तयार होत आहेत, भरपूर वेळ लागतो. तर चला, प्लेटिंग देखील करूयात. उडीद वडे शेवटची बॅच होती आपली. तर एका बाउलमध्ये वडे घेतलेत, चटणी मस्त, आणि वरून गरमागरम शेवग्याच्या शेंगाचं सांबर आणि सोबत मसाला ताक. तर ही सकाळ होती, रविवारची सकाळ. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.